शेतकऱ्यांसाठी आता मोठी खुशखबर आली आहे. कारण की सरकारच्या माध्यमातून थांबलेला पीक विमा आता वाटप केला जात आहे. पहा शेतकरी बांधवांनो, आता तुमची भरपूर दिवसाची प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे. कारण की बघा, सरकारने आता तारीख देखील जाहीर केलेली आहे. ज्या दिवसाची तुम्ही वाट पाहत होता की पीक विम्याचा दुसरा टप्पा आम्हाला कधी मिळणार, असा विचार तुमच्या मनामध्ये वारंवार येत होता. तर बघा, राज्यातील मुख्यमंत्री व त्यासोबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आता निधीला मंजुरी मिळाली आहे. आणि आताच त्यांनी न्यूज चॅनलवर देखील सांगितलेलं आहे की सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, आता कोणकोणत्या शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे हे देखील आपण व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहोत. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, बघा काही अटी व नियम घातलेले आहे. तुम्हाला तात्काळ अटींचे व नियमांचे पालन करावे लागेल, तरच या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा होईल. आता कोणकोणते नियम व अटी आहे ते देखील पाहून घेऊया. त्यासोबत आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अधिकृत यादी देखील जाहीर करण्यामध्ये आली आहे. आता जर या यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होईल, असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सांगण्यामध्ये आलं आहे. चला तर शेतकरी बांधवांनो, अगदी 2च मिनिटांमध्ये यादी देखील पाहून घेऊया आणि जाणून घेऊया नेमकं कोणकोणते शेतकरी बांधव पात्र राहणार आहे व कोणकोणते शेतकऱ्याला पीक विमा आता मिळत आहे. तर शेतकरी बांधवांसाठी आता सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे की गेल्या अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून ज्या पैशांची आपण सर्वजण खूप आतुरतेने वाट पाहत होतो, तो पीक विमा अखेर आज खात्यामध्ये जमा केला जात आहे. ही बातमी ऐकून तुम्हाला नक्कीच आनंद आता झाला असेल. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, गेल्या भरपूर वर्षापासून पीक विमा आला नव्हता. फक्त हा प्रश्न एका वर्षापुरता मर्यादित नसून मागील 3 वर्षांचा, म्हणजेच की 2022 पासून 2023 आणि 2024 या 3 वर्षांचा एकत्रित पैसा आज शेतकऱ्यांना जमा होत आहे. सरकारने या कामासाठी खूप मोठा निधी मंजूर केला असून राज्यातील 16 जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता हा निधी जमा केला जात आहे. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आली आहे. आता या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही एकदा नक्की चेक करून घ्या. कारण जर नाव असेल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल. बघा आता या ठिकाणी सरकारने या कामासाठी खूप मोठा निधी मंजूर केला असून राज्यातील 16 जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा सर्व पैसा आज जमा होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बँक किंवा स्टेट बँकेमध्ये आपले खाते उघडले आहे, त्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येण्यात आता सुरुवात देखील झाली आहे. कारण की हा सर्व विमा आज खात्यामध्ये जमा केला जात आहे. सरकारने जाहीर केल्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 45,900 रुपयांची मोठी मदत आज खात्यामध्ये जमा होत आहे. आता आपण सविस्तर पाहून घेऊया की नेमकं कोणत्या पिकाला किती पैसे भेटणार आहे. ही यादी सरकारने आज जाहीर केली असून त्यानुसार प्रत्येक पिकाचा पैसा आज खात्यामध्ये जमा होत आहे. आता शेतकरी बांधवांनो, बघा अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे. कारण की बऱ्याच दिवसापासून शेतकरी पीक विम्याची वाट बघत होते, परंतु खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आलाच नाही. तुम्हाला माहीत असेल, तुमच्या शेजारच्या एखाद्या शेतकऱ्याला, तुमच्या जवळच्या शेजारला पीक विमा आला असेल, परंतु तुम्हाला तर काय पीक विमा जमा झाला नाही. तर मग असं नेमकं का घडलं, असा देखील प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, मागे एक घोटाळा झाला होता पीक विम्यामध्ये. म्हणजे की 25% अग्रिमचे वितरण देखील झाले होते. 25%च पीक विमा शेतकऱ्याला मिळाला होता. बघा 25% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आला होता. तो या ठिकाणी पीक विम्याचा पहिला टप्पा म्हणून आपण ग्राह्य धरलेला आहे. बघा तो टप्पा फक्त 75% शेतकऱ्यालाच भेटला नाही, 25% शेतकऱ्याला मिळाला. त्यामुळे तुमच्या शेजारच्या शेतकऱ्याला पीक विमा आला, परंतु तुम्हालाच आला नाही. आता या 75% पीक विम्यामध्ये जे शेतकरी राहिले त्यांच्या खात्यामध्ये आज निधी जमा केला जात आहे. बघा
जर तुमचं भात पीक असेल तर तुम्हाला 50 ते 61 हजार रुपयांचा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. नाचणी पिकासाठी 40 हजार रुपयापर्यंत निधी तुम्हाला आता मिळत आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकरी भावांसाठी बघा 55,000 रुपये आज जमा होत आहे. आणि कापूस पिकाचे जर काय नुकसान झाले असेल तर 60,000 रुपयापर्यंत निधी जमा होत आहे. बघा, सरकारने सांगितल्याप्रमाणे तूर पिकासाठी 47,000 रुपये आणि मूग पिकासाठी 28,000 रुपये निधी सरकारच्या माध्यमातून येत आहे. बघा, आता या ठिकाणी ज्वारी आणि बाजरी पिकासाठी 32,000 रुपयापर्यंत जास्तीत जास्त निधी तुम्हाला आता मिळत आहे. त्यानंतर उडीद, मका, भुईमूग, कांदा, तीळ पिकांना सुद्धा आज खात्यामध्ये मागील 3 वर्षाच्या नुकसानीचा पैसा, पीक विम्याचा पैसा आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जाणून घ्या, कधी गारपीट झाली तर कधी महापुरामुळे ही शेतीचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान देखील झाले होते. आपण सर्वांनी पीक विम्याचे फॉर्म देखील भरले होते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे पैसे आले नव्हते. पण आता शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करण्याचं कारण नाही, कारण की बघा, सरकारने सर्व कागदपत्रे तपासून यादी आता जाहीर केलेला आहे. बघा, आता हा पीक विमा आज खात्यामध्ये जमा होत आहे, असा मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यामध्ये आला आहे. फक्त यादीमध्ये तुमचं नाव असलं पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी सर्व अधिकाऱ्यांना आणि बँकांना कडक शब्दांमध्ये सांगितलं आहे की एकाही शेतकऱ्याला या हक्काच्या पैशापासून आता वंचित ठेवू नका. म्हणजे की बघा, बँकांनी दिवस रात्र काम करून हा सर्व पैसा आज खात्यामध्ये जमा होत आहे. ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. याआधी तुम्हाला नमो शेतकरीचे देखील पैसे व PM किसान योजनेचे देखील पैसे जर मिळत असतील तर चिंता करू नका, तुम्ही पात्र आहात. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा, आता सर्वात महत्त्वाचं, यादीमध्ये तुमचं नाव आहे का? जर यादीमध्ये तुमचं नाव आलं तर सरकारच्या माध्यमातून नक्कीच आज तुमच्या खात्यामध्ये रखडलेला पीक विमा जमा होणार आहे. अगदी काहीच तासामध्ये निधी हस्तांतरित होण्यास सुरुवात देखील होईल. आता सरकारच्या माध्यमातून यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे. बी बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्याला आता सावकाराकडे किंवा कोणाकडे जाण्याची गरज पण पडणार नाही, कर्ज पण काढण्याची गरज पडणार नाही, कारण की भरपूर मोठा पीक विमा आज वितरित केला जात आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे. या यादीमध्ये पहिला जिल्हा आहे नाशिक, त्यानंतर अहमदनगर झाल्याच्या नंतर सोलापूरच्या नंतर कोल्हापूर, त्यानंतर आहे सातारा. आता त्यानंतर पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, यवतमाळचा पण समावेश आहे. त्यानंतर परभणी, नंदुरबार, अकोला, बीड, जालना, चंद्रपूर, नागपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड. बघा, या जिल्ह्यांमध्ये हा सर्व पैसा आज खात्यामध्ये जमा होत आहे. सरकारने पीक विमा कंपन्यांना सुद्धा स्पष्ट ताकदी आता या ठिकाणी आदेश दिले आहे. म्हणजे की आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 100% आज या ठिकाणी पीक विमा जमा होत आहे. बघा, आज तुम्हाला पीक विमा मिळत आहे, ही रक्कम थेट तुमच्या खात्यामध्ये पोहोचत आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, बघा, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले आहे, जे गरजू शेतकरी आहे अशांनाच मदत मिळणार आहे. बघा, जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलं असेल तर तुम्हाला नक्कीच लाभ मिळणार, कारण फार्मर आय डी कार्ड पण अत्यंत महत्त्वाचं आहे असं सरकारने सांगितलं आहे. आता कसल्याही प्रकारे चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही, कारण सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सांगण्यामध्ये आलं आहे, एकाही शेतकऱ्याला वंचित राहता कामा नये. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, सरकारने काही मोजक्याच बँकेमध्ये हा निधी जमा करण्याचे आदेश दिले आहे. आता कोणकोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा जमा होणार, असा या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न नक्कीच उभा राहिला असेल. तर बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला PM किसानचा हप्ता आला असेल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विमा देखील नक्कीच जमा होणार, कारण गरजू आणि या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये हा निधी जमा केला जात आहे. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, कोणकोणत्या त्या बँके आहेत ज्या बँकेमध्ये हा निधी जमा केला जात आहे. तर बघा, एका शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर सर्व बँकी, म्हणजे की बँक जर खाजगी असेल व सरकारी असेल तर सर्व बँकेमध्ये हा निधी जमा केला जाणार आहे. कसल्याच प्रकारे अडचण येणार नाही.
परंतु सरकारच्या अटी व नियमांचे तुम्हाला पालन देखील करावे लागेल. तुम्ही KYC जर केले असेल तर कसलीच अडचण येणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे. आणि अशाच प्रकारच्या बातम्या हमखास पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा व बाजूची बेल नोटिफिकेशन घंटी क्लिक करून ऑलवरती सेट करा, कारण अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला पुढे देखील पाहायला मिळतात. ही होती अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी. धन्यवाद.